सरकारी अनुदानाची कधी भीक न मागता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये जो काय भाव मिळेल तो आम्हाला मान्य होईल, कारण खुल्या बाजारामध्ये खुल्या बाजाराच्या सिद्धांताप्रमाणे ॲव्हरेज कॉस्ट ही त्याच्यामध्ये भरून निघते. ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू ॲव्हरेज रेव्हेन्यू हे लक्षात घेतलं तर जर का सरकारी हस्तक्षेप नसेल तर त्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघण्याची किंमत मिळते. या सिद्धांताच्या आधाराने आम्ही शेतकऱ्यांना खुल्या बाजाराची किंमत मिळावी, त्याच्यात हस्तक्षेप नसावा असं म्हटलं. आज प्रत्यक्षामध्ये कर्जमाफी झाली नाही, ती झाली ती पुरी झाली नाही. एवढंच नव्हे तर आजही कापसाच्या निर्यातीवर बंदी, कांद्याच्या निर्यातीवर बंदी हे जे चालू आहे ते पाहत आहे. ह्याला सरकारी हस्तक्षेप असं म्हटलं आहे. आणि ज्या बाजारपेठेमध्ये सरकारी हस्तक्षेप आहे त्या बाजारपेठेमध्ये योग्य ती किंमत ठरणं आवश्यक हे मुळामध्ये आमची अडचण. आमची पिढी ही तुमचं अर्थविषयक शेतीविषयक तत्त्वज्ञान वाढत मोठी झाली. एक मध्यम वर्गापर्यंत तुमचा शेतीचा मुद्दा गेला. तुम्ही भारत आणि इंडिया ही जी पहिल्यांदा एक मांडणी केली तिथपासून ही सगळ्याची सुरुवात होते. मग चांदवडची शिदोरी त्याच्यावरती बराच काळ वैचारिक खाद्य मिळालं. या पार्श्वभूमीवरती 91 साली अर्थकारणाच्या उदारीकरणाला सुरुवात झाली. त्याला आता 21 वर्ष पूर्ण होत आहेत. हे सगळं बघता हे उदारीकरण आणि एकंदर शेतीचं भलं याची काही सांगड पुढे घातली गेली असं तुम्हाला वाटतं का? उदारीकरणाचा जो गाभा आहे तो केंद्र शासनाने लक्षात घेतलेला नाही, किंवा ज्या नेत्यांना शेतकरी संघटनेचा विचार कधी समजला नव्हता आणि पटला नव्हता त्यांच्या हाती निर्णय करण्याचं ताकद आल्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले ते सर्वस्वी चूक असे निर्णय घेतले. बरं, हां, म्हणजे तुमचा या उदारीकरणाच्या प्रक्रियेला उदारीकरण समजलं नाही, कर्जमुक्ती काय समजलं नाही, आणि ज्यांनी कर्जमुक्तीचे निर्णय घेऊन टाकले त्यामुळे झालंय असं की बाजारपेठ ही स्वतंत्र ठेवायची, त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप ठेवायचा नाही ही कल्पना कोणाही मान्य झाली नाही. त्यामुळे आज असं होतं की करुणानिधीने म्हटलं तर कापसाच्या वरती निर्यात बंदी लादली जाते. शरद पवार त्याला काही करू शकत नाही. पण मग तुमचा या उदारीकरणालाच आक्षेप आहे का की शेतीपुरतं उदारीकरण झालं नाही? उदारीकरण झालं नाही आणि ते मनमोहन सिंगांच्या पहिल्या बैठकीतही झालं नाही. त्यांच्या 1991 साली जी त्यांनी उदारीकरणाची सुरुवात केली तर उदारीकरण प्रामुख्याने फक्त कारखानदारी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस याला ते मर्यादित राहिलं. शेतकरीपर्यंत ते कधीही आलं नाही. इथल्या हॉटेल पॉईंटमध्ये आम्ही एकदा सेमिनार बनवला होता, त्याला डॉक्टर मनमोहन सिंग आले होते आणि त्यावेळी त्यांनी सर्वांसमोर कबूल केलं की आमचं इकॉनॉमिक रिफॉर्म्स हे शेतीपर्यंत आले नाही.